नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तर. विट्यात नशेखोरांची भांडणे सोडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण, दोघे ताब्यात. नशेखोरांची भांडणे सोडवण्यास गेलेल्या वाहतूक पोलीस विक्रमसिंह गायकवाड यांना मारहाण झाल्याचा प्रकार आज सायंकाळी 6च्या सुमारास विटा शहरातील विटा तासगाव रस्त्यावर घडला. याबाबत 2 नशेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोकण कर्नाटकला जोडणारा व जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग म्हणून गुहागर विजापूर महामार्गाकडे पाहिलं जातं. हा महामार्ग रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला नागज येथे छेदतो. तो कोकणाला मराठवाडा व विदर्भाशी जोडतो. त्यामुळे एकाच वेळी कोकण व विदर्भ अशा 2 टोकांना पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याचे काम होणार आहे. त्याची विटा शहराशी संलग्नता थेट होणार असल्याने विटा ते नागज हा महत्त्वाचा आहे. या मार्गाला 2018 मध्ये मूळ तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यातील 36 किलोमीटर कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण झालेलं आहे. त्यासाठी सुमारे 350 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. नागजच्या बाजूला सुमारे 10 किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. त्यासाठी वन जमीन अधिग्रहण महत्त्वाचे आहे. नागज रेवणगाव येथील 3 घाटातील वन जमिनीचा विषय अडचणीचा ठरला होता. तो विषय मार्गी लागल्यानंतर प्रशासकीय मान्यता आणि निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव चर्चेला होता. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने अखेर त्याला प्रशासकीय मान्यता दिली. त्यासाठी 95 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यात 10 मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग असणार आहे. या रस्त्याचे डांबरीकरण केलं जाणार असून त्यात पुलाचाही समावेश आहे.